पुढे याच पुढे हा सी राऊंड मध्ये हा संजय जोशी सर. ओके पटेल सर थोडं पुढे. मॅडम तसंच मॅडम थोडं मागले. बोला सर, तुम्हाला कसं वाटतं आज जिला आदर्श शिक्षक पुरस्कार में तो मेरा छत्रपति संभाजीनगर सिलेक्शन हुआ और आज मेरा यहाँ सम्मान किया गया। मैं मेरे वालिदैन साथ ही साथ मेरे मार्गदर्शक मेरे जो साथी छोटे बड़े स्कूल बच्चे और तमाम जो मेरे साथ में वक्त गुजारे हैं मैं उनका धन्यवाद अदा करता हूँ। और सभी आज के इस प्रोग्राम में जो मंच पर मौजूद तमाम जिम्मेदारान जो मौजूद थे जिन्होंने मेरी हौसला अफजाई की और इससे जो है तो मेरे स्कूल मेरे बच्चे और मेरे गांव और मेरे शहर का नाम ऊँचा हुआ। साथ ही साथ जो है तो मैं सभी जो यहाँ पर मौजूद हैं मैं सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ जो मेरे सम्मान में यहाँ मौजूद हुए और मेरे लिए आने वाली ज़िंदगी के लिए ये प्रेरणा रहेंगी। और साथ ही साथ प्रेरणा के साथ साथ मैं जो है आगे अपने भविष्य में बच्चों को स्कूल को और अपने समाज को एक अच्छा पैगाम और पैगाम के साथ साथ एक अच्छी पीढ़ी आगे बढ़ाने के लिए मैं कोशिश करते रहूँगा। इतना कहकर मैं अपनी बात खत्म करता हूँ। धन्यवाद। आपका नाम बोलिए सर। मेरा नाम शेख इब्राहिम शेख मुनाफ है। मेरी स्कूल जिला परिषद प्राथमिक व माध्यमिक शाला गाड़ेजलगा उर्दू है और मैं यहाँ पर 2014 से काम कर रहा हूँ। मैं जब यहाँ पर आया तो 2014 में सिर्फ 88 बच्चे थे। आज जो है तो वहाँ पर 319 बच्चे आज हो चुके हैं और साथ ही साथ प्राइमरी से माध्यमिक में वो स्कूल कन्वर्ट हो चुकी है अभी। थैंक यू। PMC जिल्हा परिषद प्रशाला पानोड तालुका सिल्लोड या ठिकाणी कार्यरत आहे। हा जो सन्मान किंवा हा जो पुरस्कार जिल्हा परिषद यांनी मला दिलेला आहे किंवा गौरवलेला आहे हा माझ्या शाळेचा माझ्या विद्यार्थ्यांसाठी माझ्या मुलीसाठी माझ्या सर्व सहकारी शिक्षक माझे मुख्याध्यापक या सर्वांसाठी हा समर्पित अशा प्रकारचा पुरस्कार आहे। आजपर्यंत कोणत्याच पुरस्काराची अभिलाषा मी या ठिकाणी केलेली नव्हती, परंतु जिल्हा परिषदेने हा पुरस्कार देऊन जे गौरव केला यात सगळ्यात मोठा मोलाचा वाटा आमच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी पवारसाहेब, शिक्षण अधिकारी ठाकूर साहेब, भुसे साहेब, आमच्या माझे प्रेरणास्थान आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय पारदे सर, माझा सर्व सहकारी शिक्षक स्टॉफ या सगळ्यांचं यात मोलाचं योगदान आहे। त्यांना हा पुरस्कार त्यांनी समर्पित करतो आणि या ठिकाणी माझं बोलणं समर्पण जय हिंद जय महाराष्ट्र। नाव सांगा सर. माझे नाव सपकाळ दगडू खंडू, माध्यमिक शिक्षक एकूण प्रशाला पानोड तालुका सिल्लोड। आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने आम्हा सर्व शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। आज आमचा शिक्षक बांधव वाडा तांडी वास्तर या ठिकाणी वस्तीवर काम करत असतो आणि खरोखर आज त्या शिक्षकांना न्याय मिळाला आहे असं या ठिकाणी आपला हा संघटनेचे यापूर्वी 2-3 पुरस्कार मिळालेले आहेत, परंतु जिल्हा परिषदेने जो दिलेला आहे तो शासनाचा पुरस्कार हा पहिलाच पुरस्कार सर खूप आनंद आहे। आज या पुरस्काराच्या आनंदामध्ये माझं कुटुंब सगळं सहभागी झालेलं आहे। माझा सर्व मित्रपरिवार, माझा अधिकारी वर्ग या ठिकाणी त्या ठिकाणी सहभागी झाला आहे। खरोखर मनस्वी आनंद होत आहे। तुमचं नाव सांगा. माझं नाव संजय हरी जोशी, माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळा तालुका कन्नड येथे मी कार्यरत आहे। संजय हरी जोशी. स्त्री पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण मी म्हणेन की एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात असतो। मी ही शिक्षिका आहे आणि मलाही त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाने मी आजपर्यंत इथे पोहोचली आहे। माझे नाव सविता अशोक रत्नपाल, अंबाला, जिल्हा परिषद अंबाला। पूर्ण ॲड्रेस सांगा ना. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबाला तालुका कन्नड। माझं नाव संजय तुकाराम काळे, माझी शाळा अंबापूर जिल्हा नांदगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती. आज मला 2025चा छत्रपती संभाजीनगर
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. आणि ह्या आदर्श शिक्षक पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या पाठीमागं असलेले माझे चिमुकले हात, माझी ज्या ज्या शाळेमध्ये सेवा झाली त्या सेवेतील माझे सर्व विद्यार्थी, तरुण मंडळ, गावकरी, सर्व सहकारी शिक्षक आणि मला ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्यांनी मला हे जग दाखवलं. त्या आईवडील, माझे बहीण भाऊ, माझे मामा मामी, माझे सर्वच नातेवाईक, माझी अर्धांगिनी, या सर्वांमुळेच मला हा पुरस्कार, त्यांच्यामुळं मला प्रेरणा मिळाली, वेळ मिळाला. म्हणून मी शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळे काहीतरी उपक्रम राबून मला पुरस्कार आज शासनाने जो दिला त्याबद्दल खूप छान वाटतंय. आणि इथून पुढचं कार्य करत असताना, शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत असताना या पुरस्कारामुळे मला नक्कीच ऊर्जा मिळेल आणि त्याच जोमाने, त्याच ताकदीने पुन्हा एकदा मी नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थी हितासाठी प्रयत्नशील आहे. बरं, हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित करणार? मी हा पुरस्कार माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना, माझ्या आईवडिलांना, माझ्या शिक्षकीय क्षेत्रामध्ये मला ज्यांनी सहकार्य केलं, समजा स्टाफ मेंबर, माझे सहकारी शिक्षक, माझे अर्धांगिनी, माझे सर्व नातेवाईक यांना मी समर्पित केले. नाव सांग. संदीप तुकाराम काळे. गीतांजली गजबे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमरावती कार्यरत असून मला आज 2025चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. काय सांगा कितवा पुरस्कार भेटला मॅडम तुम्हाला? आजची जी निवड होती ती अतिशय पारदर्शी झाली आणि मला असं वाटतं की न्याय मिळाला आहे कामाला. त्याच्यामुळे मलाही खूप आनंद होतो आहे. आणि आमच्या ज्या गट शिक्षणाधिकारी मॅडम, मी त्यांचा विशेष उल्लेख करते कारण की त्यांनी माझ्या कार्याची दखल घेत मला या पुरस्कारास सन्मान दिला मला पात्र ठरवलं. त्याबद्दल मी त्यांचे पण आभार व्यक्त करते. धन्यवाद. काय आनंद वाटतो मॅडम आपल्याला? अतिशय आनंद वाटतोय आणि माहिती का, प्रामाणिक कार्याला जर न्याय मिळत असेल तर सगळ्यांनाच आनंद वाटतो. मला सगळ्या स्तरातून खूप शुभेच्छाचा वर्षा होतोय. त्याबद्दल मी सगळ्यांचं. शाळा कुठे मॅडम? शाळा कुठे आपली? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमरावती, केंद्र आळंद, तालुका पुणे. तुमचं पूर्ण नाव सांगा. मी गीतांजली अरविंद गजबे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमरावती ते प्राथमिक पदवीधर म्हणून कार्यरत आहे. थांबा ना 2 मिनिटं, त्यांच्या सोबत राहू द्या ना. काय सांगा मॅडमना? माझं प्रशांत रामचंद्र गायकवाड. मी जिल्हा परिषद प्रशाला अंधारी येथे प्राथमिक पदवीधर म्हणून कार्यरत आहे. माझी पत्नी गीतांजली गजबे, तिला जिल्हा आदर्श पुरस्कार भेटल्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुमचं नाव सांगा सर. एक मिनटं रन बोलो, एक मिनिट, जस्ट मिनिट रन. मॅडम, आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगा. आजचा कार्यक्रम हा जिल्हा शिक्षक पुरस्कार होता. आमच्या एकूण जिल्हा परिषदेच्या 2090 शाळा आहेत. अक्षरशः अधिक खेडेगावी असणाऱ्या किंवा अगदी तळागाळातले जे विद्यार्थी असतात या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे काम आमचे शिक्षक लोक करत असतात आणि हे काम अतिशय प्रामाणिकपणे करत असतात. याचा आता दिवसेंदिवस आम्हाला जिल्हा परिषदचा जो ओढ आहे शिक्षकांच्याबद्दल ही वाढायला लागली आहे कारण शिक्षक शारीरिक तळमळीने काम करायला लागले. आजचा हा जो पुरस्कार होता एक प्रायोगिक तत्वावर होता. खरं म्हणजे प्रत्येक शिक्षक हा प्रामाणिक आणि प्रशस्तीपात्र असतो, परंतु एक निवडक आपण त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व म्हणून दिलेला आहे. या सर्व शिक्षकांचं खरं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण त्यांनी केलेलं काम या कामाला तोड नाही. आणि यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये अतिशय वेगाने पुढे जात आहे. त्याचा अतिशय चांगले परिणाम आम्हाला दिसायला लागलेले आहेत. गुणवत्तेच्या बाबतीत असतील किंवा बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा अतिशय पुढे चाललेले आहेत. कोडिंगचं जे आहे कोडिंगचं विद्यार्थी करताना दिसतं आहे आणि हे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी करत असतील तर यापेक्षा जास्त कोणतंही नाही. येणारं आमचं वर्ष जे आहे आता आपण साहित्य संमेलन घेत असतो, पण आम्ही विद्यार्थी साहित्य संमेलन स्पेशली फॉर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवतो आहे की ज्यायोगे आमचे विद्यार्थी लिहितील, वाचतील, लिहिते व्हावा हा एक उपक्रम आम्ही 2090 शाळामध्ये उपक्रम राबवला आणि त्याचं अतिशय चांगलं असे आम्हाला त्या ठिकाणी परिणाम दिसत आहेत. निश्चितच आजचा जो जिल्हा शिक्षक पुरस्कार झालेला आहे हा आमच्या सर्व शिक्षकांना मी समर्पित करते कारण ह्या शिक्षकांनी केलेलं जे काम आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये अग्रेसर होतात. किती लोकांना पुरस्कार भेटला? एकूण आमच्या 26 ह्यांना पुरस्कार मिळालेला आहे. मागच्या वर्षीचे 11 आणि यावर्षीचे 15 शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत. मुख्य आपलं नाव सांगा. माझं नाव जयश्री एकनाथराव चव्हाण, शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक. आम्ही बाईट घेतली आम्ही